पहिलं षटक घेऊन डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जतन, एक सुरेख तेज तर्रार गोलंदाज मॅन फ्रॉम घाटकोपर जतन गोलंदाजी मार्ग वरती. या सामन्यासाठी लाभलेले पंच अर्थातच मेन वरती असतील ते म्हणजे रवी चेंदवनकर स्क्वेअर लेग पंच, महेश चेंदवनकर अशी दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी आहे. पहिला चेंडू घेऊन जतन, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. या अवंतर धावेने धाव संकेत भर, पहिलंच खातं उघडलं अवंतर धावेने. मोठा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला फटका सीमारेषा पार, पहिला चौकार प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून. चांगली सुरुवात प्रथमेशच्या बॅट मधून. दुसरा चेंडू फुलर लाईनचा होता, हलक्या हाताने खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडूला अडवतील दरम्यान एकच धाव सहजरित्या मिळेल. दोन चेंडू सहा धावा झालेले आहेत आतापर्यंत धाव फलकावरती. तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा उसळी घेतली होती चेंडूनी, अगदी कमरेच्या जवळ चेंडू हलक्या हाताने खेळला, एकच धाव मिळेल. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होते. स्ट्राईक रोटेट केले, पुन्हा एकदा स्ट्राईक वरती घणाघाती प्रहार करणारे फलंदाज प्रथमेश म्हात्रे पाहायला मिळतील. चौथा चेंडू काय सुरेख हाताळला, फलंदाज बीट झालेले आहेत. यष्टीरक्षक रामदास घाडगे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. पाचवा चेंडू फुल टॉस होता, धावचीची संधी होती, थोडीशी मिसफील्ड झाले यष्टीरक्षक रामदास कडून, फॉलो थ्रू मध्ये आले होते, फंबल झाले थोडेसे. एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये सहजरित्या एक चोरटी धाव म्हणावी लागेल. मागच्या दाराने चोरी केलेली आहे, दोन धावा मिळाल्या. त्या दोन धावांच्या अतिरिक्त धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 9. शेवटचा चेंडू पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचं. मोठा फटका, चेंडू बॅटच्या रॅडर मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार, सीमारेषा पार चौकार. नवीन गोलंदाज मयंक मॅन फ्रॉम घाटकोपर, सामोर जाईल त्याला नजमुल. पहिला चेंडू घेऊन
पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळलेला फटका. चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तदरम्यान 3 धावा सहजरित्या मिळतील. तीन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना 16 धावा. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केलेले आहेत मयंकने. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सामोरं झालेला प्रथमेश. मोठा फटका सजवायचा प्रयत्न होता मात्र फलंदाज बीट झाले आहेत. यष्टीरक्षक रामदास घाडगे यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडूनी सांगता होते दुसऱ्या चेंडूची. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मयंक. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने वारंवार फटके सजवायचा प्रयत्न असफल ठरतात फलंदाज. बीट केले पुन्हा एकदा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय मयंक. चौथा चेंडू पुढे सरसावत खेळलेला फटका. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार येईल घणाघाती षटकार. आता मात्र आडव्या हाताने गेलेला फटका. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. सामोर त्याला नजमुल मंडल. पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू फुलर लाईनचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात. चेंडूची अडवणूक करतील तदरम्यान 2 धावा सहजरित्या मिळतील. विकी गुप्ता त्या ठिकाणी तैनात होते. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरतून खेळलेला पटका. सीमा रेषा पार. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा
आता मात्र आडव्या हाताने खेळलेला, डोळे बंद करून खेळलेला फटका पुन्हा एकदा सीमारेषा पार. धावा मिळतील 6, अर्धा डझन धावेने धावफलक वाढताना 42 धावा झालेल्या आहेत. त्यांच्या मात्र एकाच धावेवरती रोखलंय. थोडेसे चतुर चाणक्य खेळाडू आहेत नजमल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 43. 2 चेंडू शिल्लक, 5वा चेंडू फेस करतील अर्थातच प्रथमेश. ओव्हरपिच चेंडू, चेंडू एक सुरेख झेल या ठिकाणी टिपला गेला. बाउंड्री लाईन वरती तैनात असलेले जतन एक सुरेख झेल टिपला. माघारी परतावं लागेल. संपुष्टात आली खेळी. चांगली फलंदाजी केली होती मात्र लकी शेख यांनी परतावून लावलं त्यांना. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लकी. फुलर लाईनचा चेंडू होता अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू वाईटच्या स्वरूपात लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अतिरिक्त धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 44. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन लकी. इथे मात्र भिरकावून दिलंय. मिड विकेट रिजनला 6 धावांसाठी खेळलेला फटका. वारंवार आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न करतायत मात्र चेंडू जाऊन पायाला आदळला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राईक रोटेट झाले. आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. मागील चेंडूवरती 6 धावा आल्या आल्या ठोकल्या होत्या. तोच खेळाडू सागर रणपिसे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. इथे मात्र कॅच होईल का पाहूया. चेंडू खूपच लांब होता. रामदास यांच्या बाजूने चेंडू वन बाउन्स. गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एकच धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 52. 52. लॉस ऑफ 1 विकेट.
तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश. फुल टॉस चेंडू होता, आडव्या हाताने खेळलेला फटका, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झाली, एकाच धावेवरती रोखलंय. धावसंख्या हळूवार पदे 53. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडूला टाकला, धाडलाय त्यांना प्लॉट मध्ये सीमारेषा. फुल टॉस चेंडू होता, थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला लकी यांचे बंधू समर त्या ठिकाणी तैनात होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 60. शेवटचा चेंडू शिल्लक, चौथा षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडू सुरेख असा हाताला, निर्धाव चेंडूनी पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 60. 61 धावांचा पाठलाग करायला लागेल गोल्डन बॉयज परेल या संघाला. जतनच्या पहिल्या षटकामध्ये यांनी करावा. एक आठवण म्हणून सतीश धुळे यांची स्वर्गीय सतीश धुळे सर यांचा या ठिकाणी आठवण म्हणून भेटवस्तू दिलेली आहे. बॅट किचनच्या स्वरूपात सूरज खेडेकर यांनी ही भेटवस्तू ओमकार देसाई यांना दिली.
आजचा मानकरी ठरला होता. पहिला चेंडू घेऊन फिरोज. आकुड पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग पंचांनी वाईड दर्शवलाय. पहिला चेंडू एक्स्ट्राची धाव. अवंतर धावेने संघाचं खाता उघडलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हलक्या हाताने स्लॉट मध्ये होता चेंडू. लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. खाता उघडलंय रामदास घाडगे यांनी स्वतःच. 61 धावांचा पाठलाग करत असताना धाव संख्या झाली ती म्हणजे पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फिरोज. फुल टॉस चेंडू होता. पाहूया किती धावा मिळतील. खेळाडूचा त्या ठिकाणी चांगला एफर्ट्स होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालेले आहेत. तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं फिरोजनी. माघारी परतावं लागेल रामदासला. झेलबाद झालेले आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक तेच तर्रार वेगवान गोलंदाज अशी त्यांची ख्याती आहे. मोठमोठ्या संघांमधून ते खेळलेले असे गोलंदाज. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फिरोज. फुलर लाईनचा चेंडू होता. आकाश त्या ठिकाणी तैनात होते. आकाशने आकाशला एकाच धावेवरती रोखलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4. पाचवा चेंडू घेऊन पहिला षटक पॉवर प्लेचा असताना सामोरे झाले त्याला नंदू. इथे मात्र पायचीची अपील होते सक्सेसफुल. माघारी परतावं लागेल लेग बिफोरच्या स्वरूपात नंदूला.
बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. शुभम शेवटचा चेंडू घेऊन फिरोज शेख. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात फिरोज. फुलटॉस चेंडू आडव्या हाताने खेळलेला फटका. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय पहिला षटकार. शंभू बॉलिंग आहे ना. शंभू डाल रहा है ना बॉलिंग. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज ध्रुव. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा होता. हाफ ट्रॅकर लेग साईडच्या दिशेला भिरकावून दिला. एकच धाव मिळेल. दुसरा चेंडू हेलिकॉप्टर काढलाय बॅट मधून. बाउंड्री लाईन वरती खेळाडू त्या ठिकाणी तैनात. सोप्पा झेल. खेळ येईल संपुष्टात. आकाशची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. समर शेख. पंचांनी आपली बाजू फेरली. येस इट्स नो बॉल. बिमरची पडताळणी होती. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. पुढचा चेंडू फ्री हिटचा. आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. फ्री हिटचा चेंडू निर्धाव हाताळला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली ती म्हणजे 16.
इथे मात्र ऑफ साईडला खेळायचा फटका होता, मात्र बॅटची काढा लागून एकच धाव गोशंकी क्षेत्रामध्ये. धाव संख्या झाली ती म्हणजे 17. लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेटची सुरुवात. उजव्या हाताचे गोलंदाज अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनी 12 चेंडू 44 धावांची गरज. पहिला चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट रिजनला. चेंडू सीमा रेषा पार. लकीच्या बॅट षटकार त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश. आता मात्र बॅटचा फेस ओपन केला होता, थांबले. बॅटची काढा लागून यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. एकच धाव. या एका धावेने धाव फलक वाढतंय ते म्हणजे 24. गुणलेखनाच्या माध्यमातून आमच्या बाजूला वेदांत पुजारी बडी हे आमच्या सोबत गुणलेखनाचं काम पार पाडतायत. तिसरा चेंडू घेऊन आकाश. पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळायचा फटका होता, मात्र बॅटची काढा लागून लिडिंग एज फाईन लेगच्या दिशेने चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. या एका धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 25. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला खेळायचा फटका होता, मात्र बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या बाजूनी गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धाव संख्या वाढते ती म्हणजे धाव फलकावरती 26 धावा. 8 चेंडू 33 धावांची गरज. पंचांनी आपल्या बाजू फेरल्या. स्क्वेअर लेग पंचांनी वाईड दिलाय. 1 फॉर दी ओव्हर ची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 27. आता मात्र रोखून ठेवले आहे समरला आकाशने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पिच वरतीच. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा, मात्र बॅटची काढा लागून पंचांनी बाद घोषित केलंय. फलंदाज समरला उत्कृष्ट फलंदाजी केली. माघारी परतावं लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि अर्थातच गोरेगाव संघाचा ओपनर बॅट्समन गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश म्हात्रेला पाहतोय. डावखुरा त्याचा गोलंदाज. पहिला चेंडू भिरकावून दिलाय.
डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव मिळेल. जवळजवळ सामना गोरेगाव 11 या संघाच्या बाजूने आपल्याला फिरताना पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी होते मात्र सामना खूपच लांब आहे. 6 धावांसाठी खेळलेला फटका. शुभम फॉर्म मध्ये आहेत मात्र खूप उशीर झाले आहे सामन्यामध्ये. तिसरा चेंडू निर्धाव. तीन चेंडू 27 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता. बीट झालेत फलंदाज. पाचवा चेंडू मंद गतीने टाकलेला चेंडू. हळूवार पद्धतीचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू. स्लोवर वनचा मारा या ठिकाणी झाला. स्ट्राईक रोटेट झाले. कर्णधार लकी स्ट्राईक वरती आलेले आहेत. जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे मात्र दांडी दांडी गुल आणि सामना एक हाती होतोय सक्सेसफुल. टीम गोरेगाव 11च्या संघासाठी दुसरा विजेता बायू 11 विरुद्ध कांदार 11 बांद्रा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस साठी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. मिडबाव 11 देवगड विरुद्ध कांदारी 11 बांद्रा असा होणारा दुपारच्या सत्रातील तिसरा सामना.